हिरवळ बघून कसं वाटतंय? गार वाटतंय, गरम होतंय, घाम फुटलाय, काय झालंय नेमकं? एक्साइटेड आहे. जण एकत्र येऊया, भेटूया. पण कोडोलीकर काय मान धरत नव्हते त्याच्यावर. अरे धरा रे, एखादी तारीख धरा. नाही येणार येतील, नाही येणार नाही येतील, आपण येऊ. तर नाही, तुम्हाला आमची तोंडच बघायची नव्हती. असं काय होते का? असं काय होतं काय? तुम्ही गेट टुगेदर आता घेतले तर मस्त वाटते. सगळ्यांना कसं वाटते? त्या एका फोनवर लगेच यायला तयार झाले. आम्ही येतोय, तारीख सांग, वेळ सांग, कधी यायचं आहे, किती वाजता यायचं आहे. आणि ज्यांच्याकडनं मला अपेक्षा होती बाबा फोन केले लगेच येणार द्या, सुशिक्षित मुली शहाण्या करण्याची जरुरी आहे गेट टुगेदरसाठी. ज्यांचं खरंच नवीन लग्न झालं, मला अपेक्षित नव्हतं की ते येतील, पण अगदी एका फोनवर लगेच आल्या त्या आणि थांबलेत अजून. शोभा, लीना, शशिकला नाही, शीला एस्तेरनं थोडेसे आडेवेडे घेतले, परत आली पण आली. चलो आधी तर आली. मनीषा, हे या गेट टुगेदरचं साध्य आहे की आपल्यासाठी वेळ काढायचा आहे. आता 50पर्यंत आपण शिक्षण, नोकरी, नवरा, पोरं सगळ्या जबाबदारी. आता जरा स्वतःची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आणि वेळ काढून अगदी यायचंच. फोन करायला लागून एक ग्रुपवर मेसेज पडला की ज्याचं त्यानं काम करायचं की मी येते. आणि आता गेट टुगेदर मला वाटते वर्षातून एकदा घेण्यापेक्षा 2दा घ्या, 3दा घ्या. आय एम रेडी. त्याच्याबरोबर काय डान्स करायचं? काय होतंय आता बघ, बरेच जण गेले आपल्यातले. 50 नंतरचं आयुष्य हे बोनस आहे, लक्षात घ्या. 50 नंतरचं आयुष्य हे बोनस आहे आपल्यासाठी. अजून 10 वर्ष 50 नंतरचं आयुष्य बोनस आहे आत्ताच्या काळात. तेव्हा आपण भेटू लवकर. बरेच जण गेले. आता BP, शुगर असं काहीतरी सुरू होईल. देव करू न हो कुणाला, पण हो सकता है. त्यामुळे की नाही माहितीनंतर मला नाही वाटत कोण तुम्हाला जगू देणार आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे कुठं मी जाते म्हटलं तर नको मामा जाऊ नको, आता तुझं वय झाले, किंवा पप्पा तुम्ही आता BPची गोळी खाता नका जाऊ, असं होऊ शकते. त्यामुळं भेटत राहा. आता आपण जेवढे जमलोय, आता हे ग्रुप नसून एक आपली फॅमिली आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखाला या आणि आवर्जून सांगा एकमेकांचं काही असेल. मग घरी लग्न असेल, काही दुःखाचा प्रसंग असेल, एकमेकांना सांगा, शेअर करा आणि मदत करा एकमेकांना. जा एकमेकांच्या घरी. नात्यापेक्षा हे मैत्रीचं नातं अतिशय घट्ट आणि खूप चांगलं. जिथं सगळं शेअर करू शकतो, जिथं सगळं मन मोकळा करता येते, काहीही सांगू शकतो आपण तिथं. असं हे नातं असते, हे टिकवून ठेवा. फार काही लागत नाही याला टिकवून ठेवायला. एखादा फोन अगदी महिन्यातून 15 दिवसातून केला तरी खूप असते त्या मैत्रीला, पण तो करा. आलेले फोन रिसीव्ह करा, 5 मिनिटं येणार, फोन येणार, वेळ द्या, बोला त्यांच्याशी. त्याच्यामुळे तुम्हाला पण वाटलंच नाही आपण वेगळे आहे. म्हणजे जे 10वीत ऑकवर्ड होतं आपण एकमेकांना बघणं, बोलणं, किंवा अगदी दुरून पण आम्ही बघत नव्हतो एकमेकांना. बोलणं तर फार म्हणजे लांबची गोष्ट होती. तो काळही कसा होता की आपण बोलू शकत नव्हतो. पण आता ह्या स्टेजला आपण आहे की सगळं बोलू शकतो एकमेकांशी. काही तुमची सुख दुःख जे काय शेअर करायचं आहे ते ह्या मैत्री तुम्ही शेअर करू शकता. मुलं विशेष करून, मुलीला असतात, तुम्ही प्रायोरिटी द्या बोलण्याला. म्हणजे मुली पण बोलते होतील. आता तरी इथं आलेले मला वाटते, मला शोभा, शशिकला यांच्याकडून, अंजना यांच्याकडून अपेक्षा नव्हती, लीना की शिला यांच्याकडून अपेक्षा नव्हती ह्या येतील, एवढा एन्जॉय करतील, मिक्स होतील, कारण ह्या खूप लवकर गेल्या, शिवरे असतील. हां येऊ दे, माझी ओळख आहे त्याच्यानं बोलायला मिळणार नाही. पुन्हा का बोलायचं आहे, बोलून घ्या. संदीपला बोलवा. स्फूर्ती देणारा ठरेल, उत्तेजन देणारा ठरेल, प्रेरणा देणारा ठरेल. संदेश आता बोलत नाही, प्रार्थना पण करणार नाही, झालं की जाणार लगेच. तर मनोगत असा आहे की कुणाला मी सांगितलं नाही, परंतु सांगतो. मी कोडोली हायस्कूल, कोडोली विद्यालयाला होतो आणि मनामध्ये असा विचार होता की माझ्या
हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल ही जी आमची शाळा आहे आणि माझ्या दाखल्यावर फक्त ख्रिश्चन आहे, परंतु मी त्या शाळेपासून दूर आहे. साधारणतः पहिली ते 5वी या ठिकाणी मी होतोच, परंतु त्याच्यानंतर अनुक्रमे कोल्हापूर वगैरे या भागात गेलो. परंतु त्यानंतर मी बरोबर 10वीच्या बॅचलाच एक मला वाटते साधारणतः 3-4 महिने झाल्यानंतर इथं आलो. आणि एक घडलेली गमतीशीर गोष्ट आहे म्हणून मुद्दाम सांगत आहे. आणि मग निवडणुका लागलेल्या होत्या. माझे मित्र आनंद वॉल्टर चोपडे, पूर्वेकडनं बघितला तरी पण पाहुणा, पश्चिमेकडून बघितला तरी पण पाहुणा, सर्व दिशे. परंतु आम्ही उभा राहिलो. आणि मग आनंद मला बोलला होता. आनंद म्हणला, प्रकाश मी गेले 1 ते 10 वर्षापर्यंत मी या ठिकाणी, आणि त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं. आणि मग मला वाटतंय आपल्या निवडणुकीच्या दरम्यान पहिलं भाषण मला वाटतंय काजलचं झालेलं आहे. आणि ते काजलचं भाषण तुम्ही ऐकलंच असेल. आपला काजल महापुरे ना, कुठे गेला, तर काजलनं ना ते भाषण केलं होतं. तो काय बोलत होता हे काही कळत नव्हतं, परंतु आम्ही मात्र खूप हसत होतो. आणि त्या निवडणुकीमध्ये एक घडलेली अद्भुत घटना म्हणजे ज्ञान हे मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि आपण त्याच्यावर काय आणि कशा पद्धतीनं म्हणजे आपल्याला न्याय मिळू शकतो याचा अनुभव मला आला. आणि मी देवाचा आभार मानतो की त्या विभागामध्ये माझ्या बहिणींची जी बऱ्यापैकी मतं होती ती मला जवळजवळ मी तुम्हाला सांगेन 85% जी मतं होती ते बहिणींनी मला दिली, मुलांच्या मधूनही मिळाले. आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून मला वाटतं प्रतिभा तुला आठवत असेल की त्या ठिकाणी मी मताधिक्यानं निवडून आलो. आणि त्यावेळेला प्रतिभा देखील मला वाटतं थोडंफार अंतर होतं. परंतु एक गोष्ट मला काय सांगायची आहे की एक संस्कृतमध्ये एक म्हण आहे की राजा आपल्या भागामध्ये फक्त प्रसिद्ध असतो, परंतु राजा मात्र सर्वत्र प्रसिद्ध असतो. त्या ठिकाणी आणखीन एक घटना मला मनोगत व्यक्त करायचं आहे की 10वीच्या वर्गामध्ये ज्यावेळेला मी यायचो आणि त्यावेळेला आम्हाला मला वाटतंय फुल पॅन्टीसाठी परवानगी नव्हती असं वाटतंय मला. आपल्याला हाफ पॅन्टी आणि मग खूप हे वाटायचं. तर घडलेली गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आमचे धुमाळे मामा म्हणून इथं होते आणि मग त्याच्या पलीकडच्या बाजूला कामेरकर मामा म्हणून एक टेलर होते. आणि मग त्याच्याकडून एकाला एक म्हणजे पॅन्ट जोडून मी गाठली. आणि मग म्हणले की वरचं वेगळं दिसतंय आणि खालचं वेगळं दिसतंय, ही काय भानगड आहे. आणि त्यात आमच्या अमोलराव म्हणजे बारकाईनं निरीक्षण. आणि मग म्हटलं अरे म्हटलं काय केलं, म्हटलं ते जोडली म्हटलं खाली. मामानी कुठनं तर कापड आलेलं होतं, त्यातच मामानी कामेरकर मामानी दिले, जोडून दिलं ते. पण आज मात्र एक अशी आठवण वाटते की आपण त्या गरिबीतनं आलो, आपल्या शाळेमध्ये आपण शिकलो, आपल्याकडे खरोखरच काय नव्हतं, आपण दारिद्र्यातनं गरिबीतनं वर आलो. पण आजचा हा भाग बघत असताना मी बोलता बोलता प्रतिभाला म्हणाला, अगं म्हटलं मी गीत म्हटल्यानंतर पाळकानं गीत म्हटलं, माझा आवाज खूप मी 5-6 गायकांच्या आवाजामध्ये मी गायकी करत होतो, मला आवडतं खूप गायला. परंतु जसं 2010 पासून जसं ट्रेनिंगला गेलो तसं काय गाता पण आलं नाही, एखादं कुठलं हो ते पण नाही चुकून. परंतु आत्ताचे जे आज दुपारी जे गाणं जे म्हटलं ते 36 इयर नंतर म्हटलेलं आहे मी. आणि मी प्रतिभाला सांगितलं, म्हटलं 36 इयर नंतर हे मी म्हटलेलं आहे. आज तुम्हा सर्वांना भेटून आपण मला वाटतंय 50 आपण प्लस आहोत आणि आपण खरोखरच पुढं आलेलं आहे. बाकीच्या भाषणातला मला काय एवढा आवाका कळाला नाही, कारण हुशार मुलगीचं भाषण ऐकायचं म्हणजे थोडं डोकं गाजवावं लागतं. आणि एक मात्र मला तिचा मुद्दा आवडला की 50 जे आपलं आयुष्य आहे 50 वर्षाचं किंवा 50, 60 आणि 70 वर्ष, आता मात्र आपल्यासाठी जगण्याची वेळ आलेली आहे. बायको, मुलं, इतर सर्व परिवार सगळ्यांच्यासाठी आता जगून राहिलेलं आहे. आणि मला या सर्व गोष्टीमधून एकच गोष्ट उपदेशकाचं वाक्य मला आठवतं, व्यर्थ व्यर्थ आणि व्यर्थ. पृथ्वी तलावर असलेला सर्व उद्योग व्यर्थ, कारण प्रत्येकाला त्या मरणाच्या दिशेनं जायला लागतं. मग तो सुज्ञ असो किंवा अनसुज्ञ असो, त्याला तिकडं जायला लागतं. आज बरोबर या ठिकाणी माझी देखील पिकलेली आहे, मी जरा काळं लावलेलं आहे. बरं सगळे नाही पिकलेली, परंतु थोडी 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 मधून आता आलंय म्हणजे नाही का, कारण 50+ म्हटलं तर आज लपवून ठेवता येत नाही. काय म्हणलंय एक उपदेशकामध्ये म्हणलंय, पळसाहेब महापुरे पळसाहेब नाही का, नाही रे एक शब्द आहे मला तो रिमाइंड मीच होईना झालाय की उपदेशकाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय की पांढरे केस ना
हा शोभेचा जो मुकुट आहे ना तो शोभेचा मुकुटच आहे. आणि म्हणून आपल्या आता केस पिकलेली आहेत, देवाच्या नावाला धन्यवाद. आणखीन एक बाब मला त्याच्यामधून जोडूनच मला सांगू द्या की बायबल कॉलेजमध्ये असताना एक आठवण आम्हाला सांगितले होते आपल्याच शाळेत शिकलेले राईट रेव्हरंड शरद वाय गायकवाड, शरद युवराज गायकवाड. आणि मग एक तास होता आमचा ख्रिश्चन फाउंडेशन लाईफ म्हणून. आणि त्यामध्ये आम्ही शिकत असताना ते म्हणाले की हे ओढणाऱ्या लोकांची केस पिकत नाहीत. किंवा ते मला स्पष्ट शब्दात सांगेल 4 पिनार सिगरेट पिणाऱ्या माणसांची केस पिकत नाहीत. मग म्हटलं सर पिकत नाही म्हणजे असं कसं? आता म्हटलं तुमची बी पिकली. अरे म्हणे मी पित नाही म्हणून हे. तर त्यांची केस का पिकत नाही? कारण केस पिकण्याच्या वयापर्यंत ते जगतच नाही. केस पिकण्याच्या वयापर्यंत ते जगत नाहीत म्हणजे जातात वरती आणि मग ड्रेस घालून बोलवतात, या बाळासाहेब आमचा भाऊ वरती गेला, लवकर या. देवाच्या लेकरांनो, मला फक्त एकच गोष्ट आणि सिंपल्ली मला सांगायचे, जे प्रतिभानं जे सांगितले त्याला जोडूनच मी तुम्हाला सांगतो. या पृथ्वी तलावर प्रत्येक गोष्टीसाठी उचित समय आहे. चांगले वाईट हे दोन्ही गोष्टीचा समय आहे. आणि देवबापानं आपल्याला जो चांगला समय दिलेला आहे, आज मला खरोखर खूप, मी खरं म्हटलं तर खूप बिझी असतंय, खूप काम असतं, परंतु कुठंतरी आपल्याला वेळ काढला पाहिजे हा मात्र मुद्दा मी घेतो. दुसरी बाब की आज आमच्या काही बहिणी आहेत की त्यांच्याविषयी ऐकलं की काय आमच्या गायकवाड सिस्टर ज्या आहेत, आता तिकडचं त्यांचं आयरेकर नाव आहे ना मला, हां, तर जे पलीकडचं म्हणजे माहेर सासरचं जे नाव आहे, परंतु त्याच्या मोठ्या ताई ज्या आमच्या यशवंत आयुर्वेदिक विद्यालयाला होत्या त्या ठिकाणी, खरोखर असं प्रेमळ कुटुंब, दारिद्र्याचं हे असायचं. आणि मग त्यावेळेला मी काही वेळेला त्याच्याकडं जायचो आणि मॅडमनी मला मदत केलेली आहे, शिराळकर मॅडमनी मला मदत केलेली आहे. आणि म्हणून ना शाळेकडे ज्यावेळेला आपण येतो किंवा अनेक आठवणी आपल्या अंतःकरणात दाटतात आणि म्हणून तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना तुम्ही बोलून टाका. पुष्कळ वेळेला आपण आपल्या कुटुंबाविषयी किंवा हे बोलण्यासाठी आपण घाबरतो. मला एक बायको असते, तुम्हाला 2 आहे असं मी म्हणणं नाही, मला एक बायको असते. आणि म्हटलं देवा याच जन्मामध्ये ही दिलीस ती बाया बरं झालं. आणि एकच आहे, एक मुलगा एक मुलगी आहे, दोन्हीही चांगल्या शिक्षणामध्ये आहेत, मस्त लाईफ आहे. या लाईफमध्ये आपण एकमेकांना भेटणं, एकमेकांना बोलणं आणि विनाट, कारण अविष्ट नसणारा मनुष्य आहे, मी नेहमी सत्य बोलतो. आणि त्यामुळं, कारण मैत्री या शब्दाचा अर्थच असा आहे की दुःखामध्ये मदत करून त्यामध्ये सावरणारा ग्रस्त किंवा व्यक्ती म्हणजे मैत्रीमधील व्यक्ती होय, पण तो नाही आहे. आणि म्हणून बहिणीनं म्हणून मी तुम्हाला संबोधतो की खरोखर ग्रुपवर काही बरं वाईट असेल किंवा कोणताही भाग असेल तर त्यावर जर आम्हाला ग्रुपवर टाकलं तर निश्चित प्रियानो आम्ही त्यासाठी मदत करू, तुमच्याकडे येऊ, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. आणि आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना राहू दे. मी टिळक मेमोरियल सातारा या ठिकाणी पालक म्हणून काम करत आहे. मोठी मंडळी आहे, तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि परमेश्वराजवळ विनंती करा की हॉस्टेलच्यासाठी माझ्या मनामध्ये एक विचार आलाय आणि मी बोलेन, ठराविक जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांना मी बोलेन. माझ्या मनामध्ये काय विचार आले परंतु बोलून मी काय करत नाही, मला ते आवडत नाही, शक्यतो गुप्तपणे करायला आवडतं. त्यामुळे मी त्याच्यावर निर्णय मगाशीच मी घेतलेला आहे, कारण आता देव मला देतोय, त्यामुळे मला देखील देवाला द्यायला काय मागं पुढं बघता येणार नाही. पुन्हा एक बार तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल. बहिणीनो, एका माणसाला एकच बहीण असते, परंतु इतक्या जर बहिणी असले तर इतक्या बहिणींच्या मध्ये त्या भावाचं काय म्हणजे एक स्थैर्य असेल, कारण तुमच्यासारख्या बहिणी आम्हाला लाभलेल्या आहेत. देवबाब तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. त्याप्रमाणे भाऊ लोक संदीपला जरा पुढं बोलवा, कारण संदीप काय बोललेला नाही. संदीप जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मीटिंग संपणार नाही. संदीपला माझ्या सपडे मला माहीतच नव्हता तो माझ्याशी विद्यार्थी प्रतिनिधी होता. मी त्यालाच विचारते कोण विद्यार्थी प्रतिनिधी होता. मी एलआर होते, तो विद्यार्थी प्रतिनिधी होता. आणि स्टेज शेअर केला आणि मला माहित नाही, मी त्यालाच विचारत होते. मग असं झालेलं आहे, आपण विसरलो एकमेकांना. म्हणजे नाव पण सगळी लक्षात नाही आहे की बाबा हा आपल्या वर्गात होता, तो नव्हता. आता आल्यानंतर म्हणजे पोस्टर बघितल्यावर लक्षात आलं बाबा हे आपण एकाच वर्गातले. पण असं असेल का फक्त गणित सोडवून साठ्याच्या खांद्यावर हात टाकून बाहेर एवढंच. एक 15 मिनिटात हे बोल के ऑफिस मध्ये
झिंग झिंग झिंगाट. बर, हा अमूल्यसा क्षण आमच्या जीवनातला आहे. कारण आम्ही 36 वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो, ज्यांना मी कोडोलीत येत असते, पण मला फक्त जॉन, आनंद, अमोल, सुहास, आन्सर हे दिसत असतात. पण बाकीचे जे आहेत, आता साठे सर आहेत, पण साठे सरांना कधीतरीच भेट व्हायची. पण आज आलो नाही, बापू आहे, पण एवढे माहीत नव्हतं हे. आणि ज्यावेळी आपलं 10वी होतं त्यावेळी आपण कधी असं दिलखुलास बोललोच नाही. आज त्या मानाने आता हे आपलं वय, म्हणजे जे वय होतं, पण आता समंजस आहे. एकमेकाला किती समजावून घ्यायला लागले बघा. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर एकमेकजण आज असताना एकमेकाची काळजी घेत होते. म्हणजे खरंच. आणि आपलं हे ऐक्य आहे. ज्यावेळी त्या बिडकर सरांनी सांगितलं की तुमची एकी खूप आहे, आणि तुमची ही एकी बघून मला पण आश्चर्य वाटते की तुम्ही एवढ्या वर्षांनी एकत्र आला. म्हणजे एक शिक्षक जो आमच्यापेक्षा लहान आहे पण मुख्याध्यापक झालाय. आम्हाला गर्व आहे चित्रा मॅडमचा की ज्या आमच्याबरोबर आहेत, पण आज त्या आमच्या हावडे शाळेच्या शिक्षिका आहेत. आमच्यामधूनच आपण त्यावेळी शिकलो या शाळेनं आम्हाला प्रत्येक ज्ञान दिलं. ज्ञान मोठ्यापेक्षा मौल्यवान आहे. हे ज्ञान कुठलं दिलं तर त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, शैक्षणिक ज्ञान दिलं, सामाजिक ज्ञान दिलं, सांसारिक जीवनामध्ये कसं जगायचं ते ज्ञान दिलं. आणि आमच्या या बॅचमधून मला अभिमान का वाटतो की आपल्या या बॅचमधून अनेक जण डॉक्टर झाले, शिक्षक झाले, झाले. मला तर खरंच मी हुशार नव्हते बरं का, अजिबात हुशार नव्हते. पण मला वाटत नव्हतं की मी काहीतरी व्यवसाय म्हणजे असं करेन काहीतरी हे. पण देवबापाची कृपा आणि आभार मानते की जे देवाची इच्छा वेगळी असते. आणि प्रत्येकजण आतापर्यंतच्या जीवनामध्ये सगळ्यांनी सुख पण बघितले, दुःख पण बघितले, म्हणजे समतोल. पण आजचा हा दिवस निराळा आहे कारण आपल्या बालमैत्रिणी बरोबर आपण दिवस काढणं हे खूप चांगलं. आणि पण तो फोटो पण अरुण तुझं खूप आभार बरं का, कारण तो फोटो तू ठेवलास आणि आज तो आम्हाला मिळाला. आणि काम करत असता तर कालचं सगळं आठवणार, परत हसणार. आणि जर आता ग्रुपवर एक फोटो पण टाक. आणि एक गोष्ट सांगायची झाली तर म्हणजे प्रत्येकाला तुम्ही फोन करा, प्रत्येकाचे नंबर पडत होते, पण एकाला सुद्धा आपला स्वतःचा डीपी त्याच्यावर ठेवला नव्हता. जर डीपी ठेवला असता तर ही हे आहे, ती आहे असं लक्षात आलं असतं. पण फक्त नंबरच होते. असाच असावा. आपण इथून पुढे आपल्या सुखात दुःखात प्रत्येकाला हे द्या. कोणी काही अडचण असेल तरी पण सांगू शकते. असंच नाही की फक्त सुख दुःख, जे काही आर्थिक असेल किंवा मुलांच्या बाबतीत असेल तेही जर सांगितलं तर आपण काहीतरी एकत्र विचार करून आपण त्या ह्याला मदत करू शकतो किंवा त्या प्रॉब्लेममधून त्यांना सोडवू शकतो. आता जसं आपण सांगितलं की आता माझं डिवोर्स पर्यंत आहे, पण त्यासाठी पण पर्याय असते काहीतरी. मग काय सगळ्यांना कसं वाटलं, आज बरं वाटलं का? कारण मला आणि जॉन मला वाटतं खूप प्रयत्नानं आम्हाला यश मिळालं. कारण फक्त आमच्या तिघा चौघांचीच गाठ पडायची सतत. मला ते प्रतिभा एका कार्यक्रमाला तिथे भेटली होती. त्यानंतर मला वाटतं प्रवीण वगैरे भेटते, पण बाळूबाई पण भेटली होती, अंजली पण भेटती. ज्यावेळी शाळेत आली त्यावेळी सगळ्याच टीचर लोक आम्ही बसलो होतो. आणि मला ॲक्च्युली ती विचारत होती सगळ्यांना, म्हणे मी 87-88ची बॅचची मुलगी आहे, विद्यार्थिनी आहे, आणि माझं काहीतरी काम चालू होतं, मी बघत होते आणि मला शाळा बघायची आहे. शिक्षकांनी सांगितलं, पण ऑलरेडी मी तिच्याकडे काय बघितलं नव्हतं त्यावेळी. आणि मग मी विचारलं की ती 87-88 का बोललं. मग मला एकदम शेवटचा तिचा ते चेहरा आठवला. आणि मग त्या दिवशी एवढं म्हणजे मला वाटतं एक वेगळा क्षण मला खूप जवळ घेतलं ना. एवढं सांगायचं आहे की आपलं जीवन हे क्षणभंगुर आहे आणि प्रत्येक क्षणाचा आपण उपभोग घ्यायचा आहे. आज मला खूप आनंद वाटला की आपण इतक्या वर्षानंतर भेटलो. भले कुठल्याही क्षेत्र तुमचं असो, पण आपण माणूस म्हणून आपण जीवन जगत असताना आपण सुखाला दुःखाला जात असताना एकमेकांची आपण चौकशी करूया, इथून पुढं एकमेकांच्या सहवासात राहूया. भले दुःख आलं किंवा सुख आलं तर आपण एकमेकांना फोनवरून बोलू. फोन आहेत आपल्या, आणि अजूनही ज्या वेळी आपल्या भाऊ आणि बहिणींचे जे नंबर नाही, जे आले नाही, त्यांच्याबद्दल वाईट वाटू नका. त्यांच्या पाठीमागे काही कारण असेल, कदाचित त्यांच्या पाठीमागे काही
आहे आणि ती जबाबदारी पण बाजूला करतोय, पण त्यांना जबाबदारी ती स्वीकारून पुढे जायचं असतंय. कदाचित त्याच्यातून त्यांना इथे आलं नसेल तरी आपण त्यांना पुढच्या वेळी जेव्हा आपण येईल त्यावेळी त्यांना बोलवूया आणि आपल्या आनंद जसं आपण एकमेकींना बोललो, खूप आनंद वाटला मला एकदा 10वीचा क्षण शेवटचा मी सांगते की 10वीमध्ये आपण निरोप समारंभ झाला, आपण सगळ्याजणी होतो आणि एकमेकीच्या वेळात इतक्या रडलो ना, खूप रडलो, खूप सगळ्याजणी रडलो. मला सगळ्यांच्या गळ्यामध्ये मी तर रडले होते आणि घरानंतर गेल्यानंतर मम्मी मला म्हणली एवढी काय रडायला, तर तुम्ही काही नांदायला चल नाही का म्हणलो. आणि आज परत तो क्षण माझा आला ना, आपण सगळीजण परत तो दुःखाचा क्षण गेला आणि तो सुखाचा दिवस आणि माझ्या डोळ्यात ज्यावेळी मी स्टेजवर चढले त्यावेळी आनंद अश्रू आले. खरंच एक देवबापानं म्हणजे माणसाची योजना वेगळी असते आणि देवबापाची योजना वेगळी आणि देवबापानं आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं. त्याबद्दल पहिल्यांदा देवाचं आपण स्तुती करूया. पुन्हा एकदा मी सर्वांचा मनस्वी आभार मानते आपल्या सर्व इयत्ता 10वीच्या बॅचकडून, कारण मला वाटलं नव्हतं मुलींचा 3-4चा रिस्पॉन्स सारखा येत होता फोनवरती आणि अंजलीचा पण फोन असतो, पण एवढ्या जणी पण ह्याच्यापेक्षा जास्त येतील आणि मुलांचाही मला वाटतं जास्त मेजॉरिटी जेव्हा तुमची झालेली आहे. हॅट्स ऑफ यू. पण नाही, आमची पुढच्या वर्षी हॅट्स ऑफ यू तुम्ही आम्हाला करायला लागणार आहे. मी चॅलेंज देते, कारण ओके चॅलेंज देते कदाचित आणि वाटलं तर आपण सगळे एकमेकीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूया आणि आपण येऊया, एकमेकांच्या फॅमिलीला घेऊया, आपल्या एकमेकांच्या फॅमिलीची आपण ओळख देतो. असंच आपण या फोनवर बोलूया. शाळा आपली आहे, शाळेत तुमचा हक्क आहे. माझ्यापेक्षा मी जरी असलो तरी मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळी मला माझ्या आठवणी आठवतात. मला 9वीचा वर्ग आठवलं की आपण बसलेला आठवतो, बाबा मी इथं होते, आम्ही इथं बसत होतो मुली. मी ज्यावेळेस प्रार्थनेला बसते त्यावेळी पण आठवत असते. त्यामुळं हा दिवस आयुष्यात आपण कधी विसरणार नाही. आज घरी चालू केल्यानंतर हा जो आनंद मिळाला, जो पैशाने नाही मिळत, कशाने मिळत नाही, तो जो आनंद आज मिळाला आहे, तो आनंद मिळाल्यानंतर जे माणसाला समाधान मिळतं आहे ते आज आपल्या प्रत्येकाला समाधान मिळालेलं आहे आणि ते समाधान मिळून तुम्हाला वाटतंय की आपण आयुष्यामध्ये काहीतरी मिळवलंय, कारण आपलं भाग्य आहे आपण एकमेकाला भेटतोय. आपल्या ते असे काही जण आहेत की ते आपल्याला भेटले नाही, ते देवाच्या घरी गेलेले. त्यामुळे आपण खरंच एकमेकांना आपण कॉन्टॅक्ट करूया, एकमेकाशी बोलूया आणि सदैव या. मी शाळेमध्ये असते आणि काही प्रॉब्लेम आला तर या, पण शाळेच्या वतीनं आपण एक शाळेसाठी काही तर करूया की जेणेकरून, कारण या गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की मी इथं आल्यानंतर सगळ्या बॅचचे हे झाले, गेट टुगेदर झाला. मला वाटतं एवढी आपली शेवटची बॅच असेल की ज्यांचा गेट टुगेदर आज पहिल्यांदा झाला. त्याच्यानंतर 2-2 वेळा प्रत्येकांचे झाले, पण मला प्रत्येकजण म्हणायचे कसली बॅच, पण मी त्यांना एकच वाक्य बोललं, तुम्ही सगळ्यांनी खरं हॅट्स ऑफ यू, ऑल ऑफ यू, तुम्ही करून दाखवलं. माझी बॅच तुम्ही ज्यावेळी बघायला याल तर तुम्ही समजाल की चित्रा महापुरी मॅडमची बॅच आहे. आज तुम्ही दाखवलं. आमच्या माननीय मुख्याध्यापक सरांनी पण ते बोलून दाखवलं. सरांनी सुद्धा म्हटलं होतं, सर माझी ज्यावेळी बॅच येईल तर तुम्ही बघा, दुसऱ्या बॅच सारखी नाही, माझी बॅच येणार काहीतरी करून दाखवणार आणि जाणार. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. असंच या ठिकाणी उद्या थोडं बोला, कारण मला माहीत नाही उद्याचा क्षण कुणासाठी कोणता येतो, कारण प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेत असतोय. असंच येत जावा, सदैव एकमेकांची चौकशी करत जावा आणि नेहमी आपल्या शाळेचं तर आपल्यासाठी सदैव, जर बरेच शिक्षक असले तरी तुम्ही या शाळेचं एक छोटंसं असं काय एक झाड आहे, हे झाड घेऊन आता चाललंय तुम्ही आणि झाड जात असताना झाड वाटलं झाडाच्या नंतर म्हणजे मी इलेक्शन ड्युटीला कोकणात होते आणि तरी जॉनचं आभार मानते. अमोल जास्त करून अरुण हा फोटो, कारण एवढा म्हणजे पहिली बॅच असेल बोला चाला आणि सदैव आपण एकमेकांच्या ऋणामध्ये राहूया. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. ओके. काल आम्ही इथे आल्यानंतर खेळ घ्या, हे घ्या, खरंच खूप काही करायचं होतं, पण आपण थोडंसं डिस्टर्ब झालो आणि हरकत नाही, पण जे काही केलं ते छान केलं. तर मला रिक्वेस्ट अशी करायची, मगाच्या स्पर्धेमध्ये जे 3 लोक जिंकले नंबर्सच्या गेममध्ये ते प्लीज जागेवर उभे राहतील. नंबर्सचा गेम तुमचं भाग्य जिंक अरुण दादा, म्हणजे चॉकलेटचा हिशेब संपला. जोरात टाळ्या. 3 cheers for अरुण दादा. आणि असं उत्तमरित्याने खेळण्यामध्ये मला साथ दिला होता की उन्हामुळं आणि लोकांच्या ह्याच्यामुळं मुलींनी सांगितलं की उन्हात आम्हाला काही थांबवू नका, त्यामुळे आम्ही उन्हात घेतलं नाही.
आपण जे इथं जमलं आहे ती कुठला ते समाजाचं देणं लागतोय काय किंवा सामाजिक काहीतलं ते उपक्रम राबूया म्हणून आपण इथं आमच्या विषय होता अरुणदादांनी ठरवलंय की आमच्या दोघांच्या कोणाच्या तर नावावर एक अकाउंट बँकेत काढलं जाईल आणि ते तुम्ही बघू शकता हे सगळं ट्रान्सफर व्यवहार होणार आहे, यात काही ठेवणार नाही. मॅडम तुम्ही आणि चित्रा मॅडम या मॅडम. मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल, सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल, फूल मिले या अंगारे, सच की राहों पे चलता चल, सच की राहों पे चलता चल, प्यार दिलों को देता है, अश्कों को दामन देता है, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, मधुबन खुशबू देता है. चलती है लहरा के पवन के साथ सभी की चलती रहे, चलती है लहरा के पवन के साथ सभी की चलती रहे, लोगों ने त्याग दिए जीवन के प्रीत दिलों में पलती रहे, प्रीत दिलों में पलती रहे, दिल वो दिल है जो औरों को अपनी धड़कन देता है, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है, सावन सावन देता है, मधुबन खुशबू देता है. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखेरुचे एकांताचा वास,
येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत नाही गुण दोष अंगा येत. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात गेट टुगेदरसाठी, याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार आहे. आणि इथून पुढचं जे काय आपला कार्यक्रम असेल, जे काय आपलं नियोजन असेल ते व्हॉट्सअपवर तुम्हाला समजेल, त्याप्रमाणे आपण व्हॉट्सअप करूया. आणि गेट टुगेदरला जरी लागला वेळ तरी व्हॉट्सअपद्वारे आपण चर्चा करूया, एकमेकाला बोलणं काय जे असेल त्याच्यावर आपण एकमेकाला भेट करूया. आणि यापुढं आपण एकमेकांना करूया, एकमेकांना माध्यम करूया. आपल्या प्रवासाला जावा. ही आमच्या स्वर्गीय बापा, ही आमच्या देवा, आवडे मेंबर हायस्कूल इयत्ता 10वी 1987-88 या बॅचमध्ये देवा ही सर्व मित्र, आमचे मित्र मैत्रिणी, जेव्हा या सर्वांना गेले महिनाभर जेव्हा तू साहित्य केलंस आणि महिनाभर व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे एकमेकाची चर्चा, एकमेकाची बोलणं, त्याद्वारे जेव्हा आम्हा सर्वांमध्ये आपुलकी, आम्हा सर्वांमध्ये आतुरता जेव्हा तू निर्माण केलीस. आणि आजच्या दिवशी आम्ही सर्वजण एकमेक भेटण्यासाठी या आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी जेव्हा तुझी आराधना तेव्हा या ठिकाणी सर्व काही शेअर करण्यासाठी आम्हा सर्वांना या ठिकाणी घेऊन आलात. याबद्दल देवा आम्ही तुझा आभार मानतो, स्तुती करतो. आणि सकाळपासूनचा सर्व कार्यक्रम देवा तो आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा, दयेचा, कृपेचा केला. यासाठी देखील देवा आम्ही तुझा आभार मानतो, तुझ्या नावाला मान महिमा करून देतो. आणि या कार्यक्रमासाठी जी काही गरज होती ती गरज देखील दिलीस, सर्व गोष्टींना पुरवठा केलास. याबद्दल देवा आम्ही तुझा आभार मानतो. आणि देवा ह्या 50शीपर्यंत ह्या वयापर्यंत देखील या सर्व आम्ही मित्र मैत्रिणी आम्हा सर्वांना, आमच्या कुटुंबांना, आमच्या लेकराबाळांना, आमचा नोकरी, आमचा कामधंदा या सर्वांमध्ये देवा तो आम्हा सर्वांना सहाय्य केलंस, आम्हा सर्वांना स्पर्श केलंस. आम्हा सर्वांचं जीवन आशीर्वादाचं, आम्हा सर्वांचं जीवन साक्षी देणारं, आम्हा सर्वांचं जीवन देवा तुझी स्तुती, तुझी आराधना करणारं देवा तू बनवलं. त्यामुळे आभार मानतो, स्तुती करतो. आणि इथून पुढे देखील देवा या कुटुंबातील प्रत्येक आमचे मित्र मैत्रीण, या प्रत्येकाचं जीवन, त्यांचं सर्व कुटुंब, त्यांची लेकरबाळं, या सर्वांचं जीवन देवा देवा आम्ही तुला विनंती करत आहे. असंच देवा इथून पुढे देखील देवा या सर्वांचं कुटुंब आशीर्वादित कर. या सर्वांना देवा तू सहाय्य कर. त्याच्या लेकराबाळाचं जीवन आशीर्वादित कर. त्याच्या लेकराबाळाचं शिक्षणाचं, नोकऱ्याचं देवा या सर्वांचं, आम्हा सर्वांचं आरोग्य असेल, आम्हा सर्वांच्या मनातील इच्छा, आकांक्षा, योजना असेल देवा मी तुला प्रार्थना विनंती करतो. इथून पुढे देवा प्रभू येशूच्या नावाने सर्व सुरळीत, व्यवस्थित आशीर्वादाचं, दयेचं, कृपेचं, शांतीचं, आरोग्याचं आणि समाधानच करा असं मी तुला प्रार्थना विनंती करतो. आणि देवा विशेष करून देवा आज जसा आम्ही प्रेम प्रीती जिव्हाळा दाखवला तसा इथून पुढे देखील आम्हा सर्वांमध्ये प्रेम प्रीती जिव्हाळा आपुलकी देवा तू ठेव. आम्ही एकमेकाविषयी, एकमेकाच्या कुटुंबाविषयी चौकशी करावी आणि ख्रिस्तामधील प्रीती देवा आम्ही एकमेक प्रगट करावी. यासाठी देवा इथून पुढे आम्हा सर्वांना सहाय्य कर, सर्वांना स्पर्श कर देवा. आणि मी तुझा आभार मानतो, स्तुती करतो. जे देवा पुण्याहून आलेले आहेत, जे कोल्हापूर, सांगली, मिरज ज्या ठिकाणी देवा, मुंबई देवा आणि आम्ही सर्व देवा या राहिलेल्या आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबाच्या देवा उत्कर्षामध्ये, कुटुंबाच्या कल्याणामध्ये आम्ही सर्वजण देवा तुझ्या नावामध्ये, तुझ्या भक्तीमध्ये आणि देवा तुझ्या वचनामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये, तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या मंडळीमध्ये देवा आम्ही सर्वजण असंच राहावं. आणि असंच देवा आम्हा सर्वांचं जीवन, आमच्या कुटुंबाचं पिढ्यानपिढ्याचं जीवन आम्ही सर्वांनी आशीर्वादित करून घ्यावं. यासाठी देवा तू सहाय्य कर, स्पर्श कर. निश्चित मी तुझा आभार मानतो देवा, करतो. आजचा दिवस फक्त आनंद लुटण्याचा, आजचा दिवस एन्जॉयमेंट करण्याचा नव्हता, तर आजचा दिवस देवा निश्चितच पुन्हा एकदा देवा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा, आम्हा सर्वांसाठी दयेचा आणि आम्हा सर्वांसाठी देवा कृपेचा होता. याबद्दल आम्ही तुझा आभार करतो. पुन्हा एकदा देवा आम्हा सर्वांना सांगितलं, आम्हा सर्वांना सांगितलं आणि आम्हा सर्वांचा प्रवास देवा इथून तुझा सुद्धा समाधान करतो. करणारा प्रवेश त्याच्या गोडकी नावानं बाप पुन्हा एक द्या. या प्रभाजी बाप्पा तुझे नाव मानित जाऊ, तुझं राज्य हो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे
पवित्र आत्म्याची सहभागिता इथं बसलेल्या प्रत्येक देवाच्या प्रिय लेकराबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्वाबरोबर व आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. थँक्यू. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा.